75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। आज अहिल्यानगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम भर पावसात संपन्न झाला। यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंचावर जिल्हावासियांना संबोधित करताना सुरुवातीला जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत राज्य सरकारची ध्येय धोरणे तसेच अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा उल्लेख आपल्या मनोगतात केला, तर केंद्र व राज्य सरकारच्या उल्लेखनीय कामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला। दरम्यान प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले, तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा, खेळाडूंचा गौरव यावेळी पालकमंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आला। प्रथमतः मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। या निमित्तानं देशभरामध्ये राज्य स्तरावर जे काही योजना सुरू आहेत त्याचा उल्लेख आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। आपल्या अहिल्यानगरसाठी यंदाचं वर्ष अतिशय समाधानाचं आहे। सर्व धरणं आपली जवळ भरलेली आहेत आणि जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ते शेतकऱ्यांच्या मोठी चिंता होती ती आता संपलेली आहे। पावसाचंही मला वाटतं साधारण सर्व दूर अशा जिल्ह्यामध्ये पाऊस आहे, पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे। काही ठिकाणी अपवादात आहे, परंतु बहुतांशी जिल्ह्यामध्ये समाधानाचं वातावरण।